यानंतर बघूया पुढली महत्त्वाची बातमी। साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। या निर्णयाचं शिंदेच्या शिवसेनेनं स्वागत केलं, तर राऊत आणि सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे दोन मंत्री धक्काबुक्की करणे, अधिकाराचा गैरवापर करणे हे योग्य नाही। जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर आहे। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं, अजून काय? त्यांना सांगितलं असेल जरा एक महिना कुटुंबाबरोबर फिरून इकडे तिकडे जरा। मकरंद लाभाला धक्काधुक्की करावी, जे लाजीरवाणी आहे त्या गोष्टी, आणि त्यातून पोलिसांची इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्री म्हणले, पण सक्तीची रजा हे काय आता मेकशिफ्ट आहे। सक्तीच्या रजेवर झाल्यानंतर त्यांची बदली किंवा त्याची चौकशी करून कारवाई करणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सातारा जिल्हा परिषदेत झालेलं राडा प्रकरण एसपी तुषार दोशी यांना भोवलंय। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, तर मंत्र्याला धक्काबुक्की करणं योग्य नसल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी निर्णयाचं समर्थन केलं। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीच्या वेळी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्कीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। ते रजेवर गेले आहेत, त्या संदर्भात जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर आहे। एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे दोन मंत्री धक्काबुक्की करणे, अधिकाराचा गैरवापर करणे हे योग्य नाही। मंत्री किंवा एसपी ह्या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधून सुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती, परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं, हे निश्चितच खेदजनक होतं, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। फडणवीसांना जे साध्य करायचं ते त्यांनी केलंय, ही तात्पुरती मलमपट्टी केल्याचा आरोप राऊत यांनी केला। सुप्रिया सुळेंनी देखील संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा धागा पकडत फडणवीसांवर टीका केली आहे। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं, अजून काय? त्यांना सांगितलं असेल जरा एक महिना कुटुंबाबरोबर फिरून इकडे तिकडे जरा। तर मकरंद आबा एवढे सिनियर, आमच्या तात्यांचा लेख आहे होतो, मी जन्मापासून ओळखते त्या कुटुंबाला। तात्या आणि आदरणीय पवार साहेब आणि आमच्या कुटुंबाचे 6 दशकाचे प्रेमाचे संबंध आहेत। त्या मकरंद आबाला असं हे म्हणजे हा दिवस मकरंद आबाला धक्काधुक्की करावी, जे लाजीरवाणी आहे त्या गोष्टी, आणि त्यातून पोलिसांची इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्री म्हणले, पण सक्तीची रजा हे काय आता मेकशिफ्ट आहे, तर सक्तीच्या रजेवर 15 दिवसांनी परत येतील। हा ह्यांनी काय प्रश्न सुटत नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तुषार दोशींची चौकशी करून कारवाई करणार का असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय। तर दुसरीकडे या संदर्भात बावनकुळे यांना जाब विचारला असता याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। सक्तीच्या रजेवर झाल्यानंतर त्यांची बदली किंवा त्याची चौकशी करून कारवाई करणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आज तुमच्या माध्यमातून कळल्यानंतर मी त्याची चौकशी करेल। सक्तीच्या रजेवर गेलेत का अर्जित रजेवर गेलेत ते सरकारच्या वतीने त्या डिपार्टमेंटने खुलासा करणं गरजेचं आहे। जर अर्जित रजेवर गेला असेल तर हा सुद्धा फसवण्याचा भाग होईल। सक्तीच्या रजेवर गेला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका ही निश्चितपणाने करणं गरजेचं आहे। त्याच्याचबरोबर ACBचे ते अधिकारी होते देवकर म्हणून, त्यांनी सुद्धा बळाचा वापर केला। अशा 2 अधिकाऱ्यांना काही पोलिसांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल। सातारा जिल्हा परिषद प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलाय। त्यानंतर एक अर्जित रजेचं पत्र देखील व्हायरल होत आहे। मी सक्तीच्या रजेवर नसून अर्जित रजेवर आहे। माझ्या पदाचा तात्पुरता कार्यभार चौकशी होईपर्यंत अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडूकर सांभाळणार आहेत, असं या अर्जावर नमूद आहे।
सातारा जिल्हा परिषदेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. शिंदेंच्या शिवसेनेनं तुषार दोषींवर आरोप केले होते. दरम्यान यानंतर त्यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय. तुषार तपासे, झी 24 तास, सातारा.